भारती पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नाशिकमधून महायुतीत शक्ती प्रदर्शन करणार आहे। भारती पवार आणि हेमंत गोडसे यावेळी सहभागी होणार आहेत। भारती पवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दिंडोरी मतदारसंघातून आज त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे। भारती पवार आणि हेमंत गोडसे यावेळी सहभागी असतील। भारती पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आज महायुतीकडनं नाशिकमधून आणि जे ते दिंडोरीमधून जे अर्ज दाखल करण्यात येणार आहे। माझ्यासोबत भारतीत आहेत। तरी आपण खरं तरी आधी लढलेला आहात आणि आत्ताही लढताय। आज जे अर्ज दाखल करताय, आज काळ मंदिराचं तुम्ही येऊन जे ते दर्शन घेतलेलं आहे, काय एकूणच मागणी केली? आमचं प्रसिद्ध काळाराम मंदिर जे की एक आम्हाला आमची ओळख जगभरात देतं, नाशिक जिल्ह्यामधला काळाराम मंदिर, आणि श्रीरामाची आराधना करून आशीर्वाद घेतले की परत एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले पाहिजे, होणार हा जनतेचा विश्वास। आणि आमचे नरेंद्र मोदीजी असे पंतप्रधान आहेत जे पहिल्यांदा या रामतीर्थावर आले, या श्रीराम मंदिरात आले, आणि ज्यांनी अनुष्ठानाला इथून सुरुवात केली आणि नंतर भव्य असं अयोध्या मंदिर उभारलं। मला असं वाटतं की असे पहिले पंतप्रधान आम्ही बघतो की ज्यांनी आमच्या नाशिक जिल्ह्याचा सन्मान वाढवला, आमच्या श्रीरामाचं दर्शन घेऊन एक संदेश घेऊन अयोध्येत पोहोचले। मला असं वाटतं हे आमच्या सगळ्यांसाठीच एक प्रकारची ऊर्जा देणार आहे। आणि नक्कीच आज श्रीरामांना एवढंच साकडं घातलंय की या देशाला पुढे घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जनतेच्या आशीर्वादाने परत एकदा पंतप्रधान होतील। त्यासाठी मोठी ताकद, मोठे आशीर्वाद प्रभूने द्यावेत। आणि माझ्या नाशिक जिल्ह्यातील, माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आम्ही सुद्धा कुठे महायुतीचे सगळे उमेदवार कमी पडणार नाहीत। त्यांच्या साठी आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी जनतेचे आशीर्वाद घेतो। तर हे होते भारतीतही महायुतीचे जे ते उमेदवार आहेत। आज नाशिकमधून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे जे ते उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। त्यामुळे मतदार आता कौल कुणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।